कोकणवरून आणि डायरेक्ट तिकडे आलो आहे. तर आम्ही एकदम उपाशी तपाशी आलो आहे. त्यामुळे आम्ही आल्या पहिलं म्हटलं खाऊन घेऊया. 2 कडक चहा, समोसा, 1 सँडविच ऑर्डर केलं आहे. सुंदर असं रेस्टॉरंट आहे इकडे. एकदम मस्त वाईब आहे. काय गो तोंड भाजलं. ओके. तर फायनली आम्ही आमच्या रूममध्ये आलो आहे आम्ही. आणि सुंदर प्रॉपर्टी आहे, अतिशय सुंदर प्रॉपर्टी आहे. इथे मागे कॉटेजेस आहेत, मड कॉटेजेस आहेत ही सगळी. आणि तिथे समोर आहेत डिलक्स कॉटेजेस. आता मी तुम्हाला आमच्या कॉटेजची, मड कॉटेजची रूम टूर देतो. हे आम्ही मगाशी तिथे बसलो होतो, रेस्टॉरंट आहे ते. हे मस्त बाहेर अशी व्यवस्था आहे, खुर्ची आहे. ही समोर दुसरी रूम आहे, मड कॉटेज आहे. आणि हे आमचं मड कॉटेज. अतिशय सुंदर असं सुबक आणि सुटसुटीत. इथे बाहेर बदकं आहेत, जे आवाज करतात, दिसत नाही आता, मी दाखवेन नंतर तुम्हाला. हे स्टोरेज स्पेस आहे. एक छोटीशी खिडकी दिलेली आहे. ठीक आहे, बाजूला दुसरीच रूम आहे. ही रूम घेण्यामागचं कारण असं की आम्हाला हम्पीमध्ये आता जनरली नोव्हेंबर डिसेंबरमध्ये टेम्परेचर बऱ्यापैकी सुदिंग असतं. तर आम्हाला ट्राय करून बघायचं होतं की थंडीमध्ये कसं टेम्परेचर असतं. इकडे रात्री आम्ही साधारण चेक केलेलं तेव्हा लास्ट टाईम 22-23 डिग्री टेम्परेचर होतं. तर आता आम्ही निघालो आहे नाईट वॉकसाठी. आणि आम्ही बघणार आहोत मगरी आणि साप. जे कोकणातले कमी होते का साप बघणं, जे आपण हम्पीला साप बघायला आलोय. पण मी घाटी आहे ना, त्यामुळे मला अप्रूप आहे त्याचं अजूनही. ठीक आहे, मे बी कोकणी लोकांना नसेल. ठीक आहे. अँड आय एम नॉट इवन एक्सायटेड फॉर मगर. ह्या माणसामुळे मला हे सगळं बघावं लागतंय. आणि इथे हॉस्टेलच्या आवारात खूप सारे प्राणी ऑलरेडी आहेत. मोर, माकडं, मोर असं स्वच्छंदी फिरतोय, चालता स्वच्छंदी फिरतोय. आणि मांजरी आहेत, पर्शियन कॅट्स आहेत त्याला, तर बुलडॉग्स आहेत, आणि माकडं आहेत. अजून कोण आहे? सस्सा आहे, बकरी आहे, तू आहेस, मी आहे, तू आहेस. आणि तरी आम्हाला बाहेर जायचं आहे दुसरे प्राणी बघायला आता. तर ठीक आहे, आलो तर सगळंच करून जाऊ. आणि आज फुलमूनची नेक्स्ट नाईट आहे, त्यामुळे चंद्रप्रकाश बऱ्यापैकी आहे. तर लेट्स सी काय काय एक्सप्लोर करता येतं आम्हाला. दिसतात झाडावर लटकलेले साप आणि पसरलेल्या मगरी. आणि त्यांच्यावर माझी रिॲक्शन. आय होप मी कमी घेऊन जाईल. म्हणजे मी का जाते ह्या नाईट वॉकसाठी मला नाही माहिती. कळेल थोड्या वेळात. फिंगर्स क्रॉस.